नमस्कार मित्रांनो, आता आपण कॅल्क्युलेट करणार आहे स्टील, ते पण थंब रूलचा यूज करून आणि विदिन फ्यू मिनिट. तर बघा मित्रांनो, स्लॅब बीम कॉलममध्ये किती स्टील लागतं आता हे आपण थंब रूलचा वापर करून कॅल्क्युलेट करू. तर बघा मित्रांनो, स्लॅब आणि लिंटेलमध्ये मिनिमम 0.7% अमाऊंट ऑफ टोटल कॉन्क्रीटचा लागत असतं स्टील, तर मॅक्झिमम लागतं 1%. आणि बीममध्ये लागतं 1 to 2% आणि कॉलममध्ये 2 to 5 आणि फुटिंगमध्ये 0.5 to 0.8%. आता हे कशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट करायचं हे आपण थोडक्यात समजून घेऊया. तर बघा मित्रांनो, आता हा स्लॅबचा पोर्शन आहे. तर स्लॅबची लेंथ दिलेली आहे 3 मीटर, स्लॅबची विड्थ दिलेली आहे 4 मीटर आणि स्लॅबची हाईट आहे म्हणजेच थिकनेस आहे 0.15 मीटर. आता हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करणार, यांचा पहिले व्हॉल्यूम काढणार. म्हणजे या जे RCC स्ट्रक्चर आहे त्याचा पहिले आपण काय करणार, व्हॉल्यूम. स्लॅबचं व्हॉल्यूम काढण्यासाठी L × B × H करणार. तर L किती आहे 3 आणि B किती आहे 4 मीटर आणि हाईट किती आहे 0.15 मीटर. मल्टिप्लिकेशन केलं, आन्सर किती आलं 1.8 मीटर क्यूब. आता स्टीलचं क्वांटिटी काढण्यासाठी किती केजी स्टील लागणार आहे ह्या स्लॅबसाठी हे कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. जो व्हॉल्यूम आलेला आहे आपला तो किती आहे 1.8 आणि त्याला आपण काय मल्टिप्लाय करणार आहे, स्टीलची डेन्सिटी किती आहे. स्टीलची डेन्सिटी किती आहे 7850 आणि त्याला मल्टिप्लाय करणार आहे आपण स्लॅबसाठी, म्हणून स्लॅबचं मॅक्झिमम अमाऊंट आपण कन्सिडर करू 1%. त्याच्याने मल्टिप्लाय केला तर आपला आन्सर आलं 141.3 kg. एवढं स्टील आपल्याला लागणार आहे. कॅल्सीवर कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं तर बघा, 1.8 इंटू किती आहे 7850 इंटू 1% कसं घ्यायचा, 1 शिफ्ट दाबून पर्सेंटेजचं साईन दिसतंय पहा तुम्हाला इथं, हे दाबायचं, आलं पहा 141.3 kg. ओके, अशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं. त्यानंतर बघा मित्रांनो, आता बाकीचे जर आपले बीम आहे, कॉलम आहे, फुटिंग आहे, हे कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं बघा. आता ही जे टोटल क्वांटिटी ऑफ कॉन्क्रीट आहे, आता आपण कन्सिडर केला 5 मीटर क्यूब आहे ओव्हरऑल सगळ्या याच्यासाठी कॅल्क्युलेट करणार. सिमिलरली बघा, 5 मीटर क्यूब घेतला, व्हॉल्यूम किती आहे, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी किती आहे, सगळ्यांसाठी सारखीच राहील कारण की स्टीलची डेन्सिटी एकच असते 7850. आणि पर्सेंटेज ही कोणते घ्यायचे, आपले थंब रूलचे. जर मॅक्झिमम अमाऊंट मध्ये घ्यायचं असेल तर लास्टचं घ्यायचं किती 1%. घेतलं 1%, हे कॅल्क्युलेट केला, आला आन्सर आपलं 392.5 किलो. तर बीमसाठी कॅल्क्युलेट करायचं तर बीमचा थंब रूल यूज करायचा. आता हे किती आहे 5 × 700 7850 आणि इंटू 2%. आता मॅक्झिमम अमाऊंट कोणता घेतला आपण, स्टीलचा बीमचा, किती आहे 2% मॅक्झिमम आहे आणि 1% किती आहे मिनिमम आहे. ओके, तर बघा अशा प्रकारे हे कॅल्क्युलेट केलं, आपला आन्सर काय आला 785 किलो. एवढं स्टील आपल्याला बीमसाठी लागणार आहे 5 मीटर क्यूबच्या क्वांटिटी ऑफ कॉन्क्रीटसाठी. 5 मीटर क्यूबच्या कॉलमसाठी किती आपल्याला स्टील लागणार आहे बघा. त्या डेन्सिटीने मल्टिप्लाय केलं आणि त्यानंतर केलं मल्टिप्लाय आपण पर्सेंटने, 5% बघू शकता. ते किती लागणार आहे 1965.5 किलो. सिमिलरली ही फुटिंगसाठी किती लागणार आहे 5 मीटर क्यूबसाठी किती लागणार 0.8%नी 0.8% लागणार 5 मीटर क्यूब. ते किती आलं ते 314 किलो. ओके, अशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं. मला स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या, बघू शकता बॉटमला पण बघा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.